लोकशाही मराठीच्या बातमीचा इम्पॅक्ट पाहायला मिळते। जुहू चौपाटीवर आता कचरा साफ करण्याचं काम वेगानं सुरू झाले। लोकशाही मराठीचा सलग 40 दिवस रियालिटी चेक आणि मुंबईकरांना आता लवकरच स्वच्छ आणि सुंदर समुद्र किनारा पाहायला मिळणार आहे। याचाच आढावा घेतलाय लोकशाही मराठीच्या प्रतिनिधी स्नेहा जाधव यांनी। पाहूयात। लोकशाही मराठीकडून दररोज जुहू चौपाटीचा रियालिटी चेक करण्यात येतोय। आजचा 40वा दिवस आहे। आजची परिस्थिती काहीशी वेगळी पाहायला मिळते। जुहू समुद्रकिनारी दररोज जो प्रचंड कचरा इथे पसरलेला पाहायला मिळत असतो, तोच कचरा आज काहीसा कमी झालेला पाहायला मिळत आहे। महानगरपालिकेचे कर्मचारी असतील, महानगरपालिकेच्या यंत्रणा असतील, यांनी वेगाने कामाला सुरुवात केलेली आहे। या जुहूच्या प्रसिद्ध अशा समुद्रकिनारी प्रचंड कचऱ्याचं साम्राज्य पाहायला मिळत होतं। दररोज या ठिकाणी प्रचंड कचरा होता, परंतु आज हाच कचरा काहीसा कमी झालेला पाहायला मिळतोय। खरं तर महापौर ऋतू तावडे यांनी देखील जुहू चौपाटीची पाहणी केलेली होती। त्या ठिकाणी स्वच्छ आपल्याला जुहू चौपाटी पाहायला मिळत होती, परंतु या मधल्या भागामध्ये दररोज याच ठिकाणी प्रचंड कचरा असायचा आणि याच मधल्या भागामध्ये आता काहीसा कचरा कमी झालेला पाहायला मिळत आहे। महानगरपालिकेकडून जे सतत सांगण्यात येत होतं की आमचे कर्मचारी आम्ही वाढवलेले आहेत, 75 असे दोन्ही शिफ्टमध्ये कर्मचारी काम करत आहेत। लोकशाही मराठीकडून याच ठिकाणी येऊन रियालिटी चेक करण्यात येत होता, परंतु त्यामध्ये आपल्याला हीच बाब वारंवार लक्षात येत होती की प्रशासन याकडे दुर्लक्ष करत असताना पाहायला मिळत होतं। परंतु आजची जर परिस्थिती पाहिली तर बॉबकेट मशीन असतील, इतर यंत्रणा असतील, या मोठ्या प्रमाणावरती काम करताना पाहायला मिळत आहेत आणि या ठिकाणी बरेच पर्यटक येत असतात, मुंबईकर या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर येत असतात। त्यामुळे नक्कीच येत्या काळामध्ये मुंबईकरांना जी प्रतीक्षा होती जुहू चौपाटी स्वच्छ असावी, ती जुहू चौपाटी स्वच्छ मुंबईकरांना येत्या काळामध्ये पाहायला मिळेल। व्हिडिओ जर्नलिस्ट आदित्यसह स्नेहा जाधव, लोकशाही मराठी, मुंबई। नाही, प्रशासनाला गेल्या 40 दिवसाचा जो विषय आहे, सभागृहामध्ये स्टँडिंग कमिटीमध्ये आम्ही सतत ह्या जुहू चौपाटीचा विषय डोक्यावर घेतलेला आहे। जसं तुमच्या चॅनेलने घेतलाय तसं आम्ही विरोधी पक्षाच्या नगरसेवक, इव्हन सत्ताधारी पक्षाच्या नगरसेवकांनी हा विषय खूप सभागृहात आणि स्टँडिंग समितीमध्ये, स्थायी समितीमध्ये मोठ्या प्रमाणात उचलला आहे। त्याचे परिणाम आता हळूहळू दिसू लागलेत की प्रशासनाने जो कोणी कॉन्ट्रॅक्टर आहे त्याच्या मागे लागून ती आता जुहू बीच हळूहळू क्लीन होतोय आणि ही चांगली गोष्ट आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।